शुभेच्छा द्यावा अशी आमच्या प्रोडक्शनच्या वतीने मी त्यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. प्रतिभा फाउंडेशन यांच्या वतीनं आज या नव्या चित्रपटासाठी ऑडिशन ठेवलेलं आहे. खरं तर विदर्भामध्ये असं ऑडिशन होत आहे, त्यामुळे विदर्भातल्या विशेषतः यवतमाळच्या जिल्ह्यातील कलाकारांना चित्रपटामध्ये काम करण्याची संधी देण्याचं प्रयत्न भवर पाटलांनी केला. त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन करतो. कारण ग्रामीण भागातल्या उपेक्षित निग्लेटेड असा एरिया असणारा आमचा यवतमाळ जिल्हा आहे. या भागातल्या कलाकारांना कुठेतरी या निमित्तानं संधी उपलब्ध होत आहे आणि मी 100% सांगतो, इथले कलाकार इतके चांगले आहे, त्यांना संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. कला आणि कलाक्षेत्रात काम करणारे जे कोणी मंडळी असतील, खरं तर कले ही खूप मोठी गोष्ट आहे. या याच्यामध्ये चित्रपटात काम करणारे, सिरियलमध्ये काम करणारे सगळे कलाकार मुंबई पुण्याचे असतात. मोती मातीत पिकतात हे भवर पाटलांनी आपल्या सगळ्यांना कळून सांगून दिलेलं आहे की त्यांनी एक चित्रपट तयार केलेला आहे आणि मातीतल्या लोकांना संधी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर ही संधीचं निश्चितपणे आमचे कलाकार सोनं करतील असं मला वाटतं. आपल्या पिक्चरला आणि या ऑडिशनच्या कार्यक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या कलाकारांच्यासाठी, या सांस्कृतिक ठेवेसाठी जी काही मदत असेल, आपल्याला सहकार्य करायचं असेल, ते मी तन्मनधनानं आपणा सर्वांना सहकार्य करण्याचं अभिवचन देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ॲक्च्युली चित्रपट बनवणे म्हणजे एवढं सोपं नाही आहे आणि चित्रपटाचा जो गंधा आहे तो पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई या साईडला खूप मोठ्या प्रमाणात आहे. पश्चिम महाराष्ट्र असतील, पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर या साईडचेच लोक मॅक्झिमम चित्रपट लाईनमध्ये आपण बघायला भेटतात आणि मोठे मोठे कलाकारही तिकडून घडलेले आहेत. विदर्भामधूनही आपले काही कलाकार आहेत मोठ्या प्रमाणात, पण इकडून जे ग्राउंड लेवलला जे आर्टिस्ट आहेत त्या आर्टिस्टला काय प्लॅटफॉर्म मिळतो, त्या आर्टिस्टसाठी काय आहे. तर एका साध्या ऑडिशनसाठी यवतमाळहून जर आपल्याला मुंबईला, पुण्याला जायचं असेल तर मॅक्झिमम मिनिमम आपले 2-4 हजार रुपये खर्च होतात. तर आपण इथं ऑडिशन ठेवलेलं आहे, कुठलीही फीस नाही आहे, एकदम फ्री ऑफ कॉस्ट ऑडिशन आहे. प्रतिभा मॅडमचं आणि खास करून आपल्याला जी जागा उपलब्ध करून दिलेली आहे तर भोयर सरांचं आपण मी मनापासून आभार मानतो की सर एवढं सोपं नाही आहे. प्रोड्युसर, निर्माता लवकर तयारच होत नाही इंडस्ट्रीमध्ये. किती चांगली स्टोरी घेऊन जा, जर आपल्याला बॅकअप नसेल किंवा आपलं जर काही बॅकग्राऊंड नसेल तर निर्माता अजिबात तयार होत नाही आहे. पण मोठा एखादा रायटर असेल तर निर्माता इन्स्टंटली तयार होतो. मग हे जे ग्राउंड लेवलचे जे रायटर आहेत किंवा आर्टिस्ट आहेत यांना प्लॅटफॉर्म कुठून मिळणार, यांना प्लॅटफॉर्म कसं मिळणार, मुंबई पुण्यापर्यंत ते जाऊ शकत नाहीत आणि आर्टिस्ट लोकंसुद्धा मुंबई पुण्याला जाणार कसं, ऑडिशन देऊन राहणार कुठे, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये ऑडिशन झालं पाहिजे, मराठी चित्रपट तिथं निर्माण झाले पाहिजेत आणि जसं भोयर साहेबांनी आपल्याला सहकार्य केलं आहे, प्रतिभा मॅडमनी जसं फाउंडेशन थ्रू सहकार्य केलेलं आहे, तर त्यासाठी मी रिअल गोल्डकडून खूप खूप आभार मानतो. आणि सर, सांस्कृतिक विभाग म्हणजे शासनही प्रयत्न करत आहे, तुमच्यासारखे जे व्यक्ती आहेत, प्रतिष्ठित व्यक्ती, यांनी सहकार्य केलं आणि इथून पुढे करतील यासाठी मी त्यांचे आभार मानतो. आणि नक्कीच ज्या कुणाला जमते त्या पद्धतीने सहकार्य करून एका लेखकाला, एका दिग्दर्शकाला आणि कलाकारांना त्यांनी सहकार्य करायला पाहिजे. एवढे बोलून मी थांबतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव दीपक भवर पाटील आहे. रिअल गोल्ड फिल्म्स अंतर्गत आणि प्रतिभा फाउंडेशन, ॲक्च्युली याच्यापूर्वी मी एक मराठी चित्रपट केलेला आहे, एक टेलिफिल्म केलेला आहे. तर आम्ही हा चित्रपट खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये करणार होतो, पण प्रतिभा मॅडम यांचं सहकार्य लाभलेलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की सर विदर्भातले कलाकार घ्या. तसा माझा जन्म विदर्भातलाच आहे, पण मी नांदेडला राहिलेलो आहे. तर ह्यांचं म्हणणं होतं की सर विदर्भातले कलाकार घ्या, यवतमाळ जिल्ह्यामध्ये भरपूर सारे कलाकार आहेत आणि एवढी चांगली स्टोरी घेऊन तुम्ही चित्रपट करताय, तर आमच्या फाउंडेशनमधले कलाकार बघा किंवा यवतमाळ जिल्ह्यामधील, शहरामधील काही कलाकार घ्या.
तर या अनुषंगानं मी विचार केला की नक्कीच आपण एक चित्रपट विदर्भामध्ये बनवूयात. तर या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी आज 27 एप्रिलला आपण हे ऑडिशन गट शिक्षण अधिकारी साहेबांच्या ऑफिसमध्ये ठेवलेलं आहे. तर शिक्षण अधिकारी साहेब पप्पू पाटील भोयर यांचे मी विशेष आभार मानतो आणि प्रतिभा फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा पवार मॅडम यांचा आभार मानतो. आणि खरंच आता ऑडिशन म्हणजे स्टार्ट झालेलं आहे आमचं, तर भरपूर कलाकार आताच आलेले आहेत, दिवसभरामध्ये अजून कलाकार येतील. तर खूप छान कलाकार इथं आहेत आणि यांना घेऊन आम्ही नक्कीच एक उत्कृष्ट चित्रपट बनवून या महाराष्ट्राच्या मराठी चित्रपटभूमीमध्ये आम्ही एक चांगला चित्रपट देण्याचा प्रयत्न करू. हे प्रयत्न आमचे नेहमी यशस्वी राहतील. भोयर साहेबाचं आणि प्रतिभा मॅडमचे मी आभार मानतो आणि भरभरून प्रतिसाद इथं मिळत आहे त्याबद्दल मी यवतमाळमध्ये जे काही कलाकार आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.